का आम्ही आता बस मध्ये लाईन आहे सरकारी बस 5 रुपये तिकीट. सिक्स मारलेला आहे. ओम साईराम. आता आपण कोळेवाडीतून इथून निघलेलो आहे. सकाळी 6 वाजता निघलो आहे. आता आपल्याला 7 वाजले. एकूण मिळून आपली पब्लिक 250 आहे. आपल्या पार्टीमध्ये कधीच कुणाला भेदभाव करत नाही. आपण सगळे आपण एकत्र आहेत. कारण की ही जी वारी आहे ही वर्षातून एकदा येते. या वारीसाठी आम्ही दिवाळी केली तर आम्हाला वारी आठवते. आता आपला थोड्याच वेळात बनकर भाड्याला नाश्ता आहे. पोरं एकदम पहिले 3 दिवस पोराला त्रास झाला पण आता पोरं एकदम सगळ्यांचे पाय एकदम फ्री आहेत. ओम साहेब. आज दुपारी आपल्याला जायचं आहे लिंगदेवला आपलं जेवण आहे महाप्रसाद. रात्री जायचं आपलं ब्राह्मणवाडा. ओम साहेब. सायमाई सकाळ. आता पोरं इथं जरा थांबलेत. काय खाताय? भत्ता. पाहिजे भत्ता खाताय. भत्ता आणि कांदा. कांदा दाखव रे भावा. कांदा दिसत नाही रे. पुन्हा झाकला तो भत्त्या इथं. इथून जरा नाश्त्याचा हॉल पुढे आहे. पोरं निघाले. बस 2 किलोमीटरवरती नाश्त्याचा हॉल आहे. तर जरा पोरांना भूक लागली होती. पोरं इथं थांबलेत. एकच ध्यास तुझाच वास राम नामात साई. साईची छाया कृपेची माया मायेने चालत पायी. एकच ध्यास तुझाच वास राम नामात साई. काय माहिती सकाळ. आता आम्ही पोचलोय नाश्त्याच्या हॉलवर. बघू शकतो पालखीला येऊन अर्धा पाऊण तास झाला आहे. आम्ही फोन केले पोरांना. आता बघूया नाश्ता काय पाहायचं. खूप जमलोय. दिले लागतंय. अजून तर ऊन यायचं बाकी आहे. तर बघू पुढं. तर आम्ही आज मारणार पोचू पण ते तिथून टर्न मारणार आहोत गावामध्ये. पण चला आता नाश्ता करूया. भेटू नंतर. जय साईनाथ. घाटात अवघड वाट घाट देवीची भक्त नसत. साईराम. तर आता नाश्त्याच्या हॉलवर निघालो आहे. आम्ही नाश्त्याच्या हॉलवरती जरा लेट पोचलो. तर नाश्ता करायला बसलो आणि 10 मिनिटांनी कुठे पालखी निघाली. तर आता पालखीला पुढे जाऊन अर्धा तास झाला आहे. झेंडा पण आम्हाला सोडून पुढे गेला आहे. तर आम्हाला आता झेंडावाल्याचा पुढे जायचं. सगळ्यांना कवर करायचे. तर आम्हाला लेट झाला. आम्ही फ्रेश व्हायला गेलो होतो. आता बघू कुठपर्यंत कवर करायचं होईल तेवढं. कारण की त्रास तर खूप होते. बघा पण येत आहे. चला भेटू नंतर पुढच्या स्टॉपमध्ये. मागणार का आम्ही आता बस मध्ये लाईन आहे सरकारी बस 5 रुपये तिकीट. साईराम. तुम्ही बघू शकता आता आम्ही ओतूरला आलोय. म्हणजे ओतूरसाठी टर्न मारला आम्ही आता इथून. तर इथून आम्ही जाऊ गावातनं. गावातनं जाणार आहोत आम्ही आता. पोरं चालली सगळी पोरं. चला भेटू पुढं. साईराम. Once more!
टायमाई दुपार फायनली आता दुपारच्या हॉलवरती पोचलोय. कारण रस्ता तर चांगला होता बऱ्यापैकी जास्त, पण आता रस्ता थोडा खूपच खराब आला. तर खूप स्लो झालो होतो आणि ऊन पण खूप आहे. आणि खूप म्हणजे असं आम्ही ते दम एक झाल्या चांगले आज आता पालखी पोचून तर 1 तास झाला ते मागं होतो. आता बघू जेवण रेडी आहे का नाही. रेडी असेल तर जेवण करून मग आराम करू. 4 वाजता पुन्हा प्रवासाला सुरू होऊ. चला भेटू जेवताना थोडी साईड. आज आपला आवडता कढी भात इथं मंदिरात कढी भात असतो. इथं खूप वाट बघतो कढी भातची. गाईस बघा शेवटच्या झेंडाला डबले कुठे कुठे आहे रे डबले. लाचचे झेंडेवाले बाबा यांना घेऊ दे. बघा काय लाचचे शेवटचे झेंडेवाले आलेत आता. 1 तास झाले. डबले कुठे इकडे आहे का. हे बघा लाचचे झेंड्याचे मानकरी. साईराम ओ साईराम एवढं लेट कसा हवा आज साईराम काय आला. बसा बसा आराम करा. साईमाई दुपार. तर आता दुपारच्या हॉलवरनं निघालोय. जरा पुढे गेले. मी पण निघतोय पुढं कारण जरा रस्ता खराब आहे आणि जरा चढायची. तर पालखी मागे पहिला झेंडा पण मागे आणि आज जरा जागेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जागा खूप लहान आहे तिथं. सगळ्या पोरांसाठी जागा पकडायला पुढं चाललोय. तर आता पोरं येणार आहेत मागणं. तर चला भेटू आपण स्टॉपवरती. टायम आहे संध्याकाळ. तर संध्याकाळच्या हॉलवरती पोचलो आहे आम्ही. पालखी खूप मागं आहे. तर तुम्ही बघू शकतात पोरं क्रिकेट खेळायला लागलेत. म्हणजे इथले पोरं ब्राह्मणवाड्याचे पोरं क्रिकेट खेळत होते. इथं आपले पोरं आले सगळ्यात पुढं JMM ग्रुपचे. तर बघू शकतात ब्राह्मणवाड्याचे पोरं वेगळी टीम आणि JMM ग्रुपची वेगळी टीम क्रिकेट खेळत आहे. पालखी अजून मागं आहे. सिक्स मारलेला आहे. तर आमचा प्लेयर आउट झालेला आहे. कोण साहिल गणेशर. त्याच्या आधी नरेश चव्हाण सुद्धा आउट झालेले. आता ह्याचं काय सत्य ते माहिती नाही. आउट नाही. रन काढलेला आहे. सुटली बघूया. 4 विकेट गेलेले. हा मारला भाईने. 1 रन काढलाय.
काय काढू ना हे आपला ब्लॉकचा मोबाईल दे ब्लॉकचा